नमस्कार शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी जे पोटखराब क्षेत्र आहे ते तयार करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. या ठिकाणची आधीची जी जमीन होती त्या ठिकाणी थोडा नाला गेलेला होता आणि त्याच्या बाजूचा जवळपास 1.25 ते 1.5 एकरचा जो परिसर आहे तो पूर्ण चोपण झालेला होता. तिथून पाणी पाझरत होतं आणि ती चिबडसारखी झालेली होती जमीन. तर मित्रांनो, आधी आपण काय केलं की त्या ठिकाणची जी माती होती ती माती ही अशी एका बाजूला लावून घेतली. अशा पद्धतीनं हा मातीचा ढिगारा एका बाजूला लावून घेतला. पूर्ण माती जी आहे ती JCBच्या साहाय्याने एका बाजूला खरडून लावून घेतली आणि त्याच्यानंतर आता त्या ठिकाणी जो खोल भाग आहे त्याच्यामध्ये परिसरातील म्हणजे आपल्या क्षेत्रातील एका टेकड्याचा मुरुम जो आहे तो मुरुम फोडून तो या ठिकाणी भरणा चालू आहे आणि या मुरुमाची लेव्हल मॅच केल्याच्या नंतर मग त्याच्यावर पुन्हा ही जी माती आपण बाजूला काढून ठेवलेली आहे ही माती पुन्हा तो मुरुम पूर्ण फिलिंग झाल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी मुरुमाची लेव्हल करून मग त्याच्यावर ही माती पुन्हा अंथरणार आहे. म्हणजे जवळपास या मुरुमाच्या वरती साधारण 1.5 फुटाचा जो लेअर आहे तो पुन्हा मातीचा येईल आणि मातीच्या खाली मित्रांनो हा मुरुम भरल्या कारणाने निचरा जो आहे पाण्याचा तो व्यवस्थित राहील आणि त्या ठिकाणी येणारं जे कुठलंही पीक आहे, मग ते फळपीक असेल किंवा बाकीचं कुठलंही पीक असेल तर ती अगदी जोमदार येईल. या असं मातीचा ढिगारा आपण बाजूला लावून घेतलेला आहे. ही दुसरी बाजू दाखवते तुम्हाला. आणि आतापर्यंत मित्रांनो जवळपास 800 पेक्षा जास्त ट्रॅक्टरच्या ज्या ट्रिपा आहेत, 800 पेक्षा जास्त ट्रॉल्या मुरुम या ठिकाणी टाकला गेलेला आहे. जो आहे मित्रांनो हा मुरुम अशा ठिकाणावरून आणणं चालू आहे की ते क्षेत्रसुद्धा आपलं नापीक क्षेत्र आहे, पडीत क्षेत्र आहे आणि ज्या ठिकाणचं जे उंच असं क्षेत्र आहे ते सुद्धा आपल्याला सपाटीकरण करायचं आहे आणि याच गटातला तो भाग असल्याकारणाने आपण या क्षेत्रातलाच तो भाग असल्याकारणाने आपण तिथून उंच ठिकाणावरचा मुरुम उचलतो आहे आणि तो इथं ज्या ठिकाणी पोटखराब क्षेत्र आहे ते असं तयार करण्याचं काम चालू आहे. मधले सगळे नाले वगैरे जे आहेत ते भरून घेणे चालू आहेत. तर याचं सपाटीकरण झाल्याच्या नंतर पुन्हा व्हिडिओ मी आपल्याला टाकेलच मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला या परिसरामध्ये आता मातीचा खूप शॉर्टेज आहे. आजूबाजूला एकही पाझर तलाव किंवा धरण याच्यामध्ये आता गाळ किंवा माती शिल्लक राहिलेली नाही. त्याच्यामुळे या अडचणी येत आहेत. म्हणून मातीला जीव लावावा लागतो आहे आणि आधी माती बाजूला जमा करून घ्यावी लागते. धन्यवाद मित्रांनो.